16 एप्रिलला नाशिकच्या मनोहर गार्डन लॉन या सभागृहामध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर आहे. विभागीय शिबिर यासाठी म्हणतो आम्ही की अशा प्रकारची विभागीय शिबिरं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आम्ही घेत आहोत. एक मुंबईत नाशिक आहे, हे 16 तारखेला नाशिकला होत आहे बुधवारी, आणि दिवसभरात हे शिबिर आहे. आणि आता शिबिराचा उद्देश स्पष्ट असतो. विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र यावं आणि दिवसभर विविध विषयांवर जे चिंतन आणि मंथन असतं त्यात सहभागी व्हावं. अनेक विषयांवर चर्चा होती की नाशिकच्या शिबिरात सुद्धा आहे. शिबिराचा कार्यक्रम अत्यंत सुटसुटीत आहे. सकाळी 9:30 वाजता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होतं आणि त्यानंतर मग साधारण सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम. या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी 6:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील. आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत, अरविंद सावंत आहेत, चंद्रकांत खैरे, राजाभाऊ वाजे आमचे खासदार, राजन विचारे, विनायक राऊत, अंबादास दानवे आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे, हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग घेतात. शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे काही विषय मांडण्यासाठी. या शिबिरातलं एक वैशिष्ट्य असं आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण आम्ही तिथे दाखवणार. जे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं नसेल आणि ते भाषण हे वेगळ्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेलं आहे. आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांची पण उपस्थिती आहे. हे वैशिष्ट्य शिवसैनिकांसाठी आहे. शिबिराची तयारी हळूहळू सुरू आहे आणि शिवसेनेचे नाशिकमधले आमचे सगळे पदाधिकारी जे आपण पाहतात, उपनेते फडकुलर असतील, जिल्हा प्रमुख पी. सूर्यवंशी आहेत, महानगर प्रमुख विलास शिंदे आहेत, त्यानंतर आमचे केशव तात्या आहेत, आमच्या जयंतराव दिंडे आहेत, विनायक पांडे आहेत, दादनपुरे ताई आहेत. म्हणजे प्रत्येक पदाधिकारी बरं का शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असतील, यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून घेतलं. बऱ्याच काळानंतर उद्धव साहेब इथे येतील आणि मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला घेतलं. नेहमीप्रमाणे सूचना होती त्यानुसार हे शिबिर. साहेब, मेहुल चौकशीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. विषय वेगळा काय तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणाला तरी चौकशीला ताब्यात घेतलाय, फक्त शिबिराचा विषय संपला तुमच्यासाठी. असीम सरोदेंचं नेमकं या असीम सरोदेंचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत. आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो. आमच्या वतीनं तुरुंगात कुठले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याशिवाय अनेक विषय असे
लोकशाही वाचवण्यासंदर्भात, नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या परखड. शिवसैनिकांवर जे खोटे खटले दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचिंडी होते आहे, त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचा असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचे. हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आमच्यासारख्यांना अटक करायची. आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल हेरॉल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटीस. नॅशनल हेरॉल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती. पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य चळवळीत तुम्हाला माहीत नसेल सांगतो, 1938 साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले ब्रिटिशांशी लढण्यासाठी. स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेरॉल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते. ते वृत्तपत्र काही काळानं बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं. पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नरेंद्र मोदी. मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करता, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे. प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ही ईडीने जप्त केली होती. का तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली. पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली 1100 कोटी. एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, बरं हे मी सांगत नाही, हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेलचे इक्बाल मिर्शीशी संबंध आहेत म्हणून आणि व्यवहार केलाय त्यांनी. हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली, बेनामी प्रॉपर्टी जप्त केल्या, त्यात जरडेश्वर कारखाना सुद्धा आला, पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली, क्लीन चिट. पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच आहे. ज्या पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं, राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं, त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली, तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती मुक्त. हे सुडाचं राजकारण चाललंय. त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सरोदे असे म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, त्यांना घेत नाहीत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहांवर टीका करतायत आणि अशीच परिस्थिती राहिली तर महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार सुद्धा राहणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणतात. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील त्याची चिंता करू नये. त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुलसी गेबार्ड यांनी ईव्हीएम संदर्भात जे सांगितलेलं आहे, तुलसी गेबार्ड वॉशिंग्टनमधून त्यांनी सांगितलं की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो. हे मी सांगत नाही, मी तुलसी गेबार्ड यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही. महाराष्ट्रात त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी.
ज्याने औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला, बरं का, त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करा, त्यांच्या पक्षाची चिंता करा. लांड्या लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लक्षात हो. भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे, तुम्ही त्यांना सांभाळत बसा. अग्रलेखामध्ये आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उद्भवू शकतो असं म्हणतो. उद्धवलाय, उद्धवू शकतो. महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट आल्यावर मिटवला ना. असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला. मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात. ती काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहे. इतरांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करेन, त्यांना काय टाईट कर. तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते. ताश्कंद फाईलचे केले, काश्मीर फाईलचे केले, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेप? जे सत्य आहे, सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावर तो सिनेमा निर्माण केला. आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले? चंद्रकांतांचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि फुले आंबेडकरी जनता यांच्यामध्ये काहीतरी तणावाचं वातावरण निर्माण करू इच्छितात, पण तसं होणार नाही असं कोण म्हणतंय? चंद्रकांतांना असं कोणाविषयी म्हणताय? मी कशा करता तणाव निर्माण करू? आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला. ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्डअप आहे. सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचेच चमचे बसलेले. सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचेच चमचे बसले. ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि ताश्कंद फाईलमध्ये किंवा केरळ फाईलमध्ये किंवा केरळ स्टोरीमध्ये काही दिसत नाही, त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय? त्यांना नामदेव ढसाळ कोण माहीत नाही त्या सेन्सॉर बोर्डाला. नामदेव ढसाळ कोण म्हणून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड. त्यांना फुले माहीत असण्याची शक्यता मला फार कमी वाटते त्या लोकांनी. म्हणून फडणवीस आहे फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नाही, पण तुमच्याच आजच्या अग्रलेखावर चंद्रकांत दादा म्हणतायत की इतके मराठी मुख्यमंत्री झाले, आरक्षण दिलं नाही, पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असून त्यांनी आरक्षण दिलं, ते कर्मठ नाहीत असं ते वारंवार ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत? मला कळत नाही. ते काय दाखवतात का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून? आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की त्यांनी इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे. भारतीय जनता पक्ष माझे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतं सांगतात. ते देवेंद्र सुद्धा वाचतात बरं का. पहिला अग्रलेख ते सामनातच वाचतात. ते किती नाही म्हणा, वाचावा लागतो त्याला अग्रलेख. त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे, त्याच्यामुळे प्रबोधन झालंय त्यांचं, याच्याबद्दल मी आभार. राज्य सरकारच्या आर्थिक अडचणीमुळे जवळपास 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यापासून वेतन झालेलं नाही. आर्थिक अडचणीचा सामना त्या बिचाऱ्या आरोग्य सेवकांना करावा लागतो. लाडका बहिणींमुळे शेकडो कोटी रुपये लाडके बहीण योजनांमध्ये शिक्षकाचे काय आम्हाला एक शिक्षिका भेटली समाज कल्याण मुख्याध्यापिका होता, निवृत्त झाल्या, काही लाभ मिळू शकले नाहीत. घरामध्ये लग्न कार्य, शिक्षण आहे मुलांचं म्हणे. त्यांचे किती कोटी वळवले लाडक्या बहिणीला? 8,000 कोटी रुपये त्यांचे लाडक्या बहिणीला बरोबर ना. ही अशी परिस्थिती आहे राज्याची. चंद्रकांत पाटलांनी ह्याच्यावरती लक्ष घातलं. मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली. चांगली गोष्ट आहे.
मेहुल चोक्सीला जर अटक, आम्ही सातत्याने ती मागणी करतोच आहोत ना की नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना अटक केली पाहिजे. दाऊद इब्राहिमलाही अटक करून आणलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला फरफटत आणण्याचा. आणावं त्यांनी सगळ्यांनी आणि स्वागत केलं. नागपुरामध्ये बोगस शिक्षकांचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. अनेक बोगस शिक्षकांची भरती शिक्षण विभागाकडूनच करण्यात आलेली आहे. मात्र पाहिजे तशी कारवाई नागपूर असेल, नाशिकमध्ये देखील असे प्रकरण उघडकीस आले, कारवाई होत नाही पाहिजे तशी. आता हा विषय त्या विभागातल्या नेत्यांनी उचलायला विषय समजून घेतलं की बोलत. चला, थँक्यू साहेब. संजय देशपांडे म्हटले की उबाटा ही भैयांची भ टीम आहे. तुमच्या महापालिकेच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढली, त्यावेळेला का नाही होती? कोणताही प्रश्न कोणी उचलतो आणि आम्ही उत्तर द्यावं अशी आपली अपेक्षा असेल तर आपण चूक करतो. शिवसेना हे शिवसेना बघा, एक असं आहे की हे कोणते गृहस्थ आहे, त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, मोदींबरोबर. मोदी आणि शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो. जे महाराष्ट्राच्या शत्रूंची उचलेगिरी करतायत, चाटुगिरी करतायत, त्यांनी प्रश्न निर्माण करावे हे आश्चर्य आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये हिंदी भाषिक शाळा असणं हा काही गुन्हा नाही. ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत, गुजरातमधल्या अनेक भागात मराठी शाळा आहेत, बेळगावात सुद्धा मराठी शाळा आम्ही चालवायचा कसोशीने प्रयत्न करतो. दिल्लीमध्ये आम्ही मराठी शाळा चालवायचा प्रयत्न करतो. शेवटी आम्ही किती प्रयत्न करतोय मराठी शाळांसाठी. आता हिंदी आणि उर्दू या शाळा का आम्ही सुरू केलेल्या नाहीयेत. ह्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या शाळा या देशात सुरू आहेत. त्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. हे म्हणून ते त्यांच्या पक्षाची ही अवस्था आहे, माती खाण्यासाठी झाली आहे ना, ती माती खाते ते त्यामुळेच खाते. तर अमेरिकेतल्या गुप्तचर यंत्रणेनं ईव्हीएमबाबत हॅक होऊ शकतं असं म्हटलेलं आहे. यापुढे निवडणुकांमध्ये आपला काय स्टँड असेल शिवसेनेचा? नाही, तुलसी गवार ज्या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख आहेत, इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुख आहेत, अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत त्या. म्हणजे आपल्याकडे अजित डोवाल आहेत त्याप्रमाणे त्या तिकडे आहेत. आणि तुळशी गवारला नरेंद्र मोदी यांनी मधल्या काळामध्ये कुंभनंतर गंगाजलाचं एक भेट दिलं होतं ना, कलश. ते जेव्हा अमेरिकेला गेले होते तर चित्र पहा आपण. या तुळशीबाईंना, कमळाबाईंना ते गंगाजळ कुंभात भरून दिलं होतं. त्याच्यामुळे बहुतेक त्या बाईंना बुद्धी झाली खरं बोलण्याची गंगेमुळे. आणि त्यांनी खरं सांगून टाकलं की मोदी आणि त्यांचे लोक भारतात कसे जिंकले. ईव्हीएम मधला घोटाळा हे पहिलं कारण, आणि ईव्हीएम हायजॅक होतात हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ईव्हीएममुळे निकाल फिरवले जाऊ शकतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे निकाल आहेत, हरियाणामधले जे निकाल आहेत आणि दिल्लीमधले जे निकाल आहेत हे बोगस आहेत. हे या तुळशींच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं. मुंबईतल्या टँकर चालकांचा संप मागे होत नाहीये, मुंबईकरांचे प्रचंड हाल होत. त्याच्यामध्ये शिवसेना लक्ष घालते. कालच माननीय आदित्य ठाकरे यांनी सगळी बैठक घेऊन त्या संदर्भात काही सूचना केल्या. थँक्यू. गुजरातच्या सीमेवर 1800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. हा? गुजरातच्या सीमेवर 1800 कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. गुजरात हे उडता गुजरात झाले. तुम्हाला माहिती आहे का? गुजरात उडता पंजाब प्रमाणे उडता गुजरात झालेलं आहे आणि जगाला ज्ञान शिकवत. गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभराचा. नाशिकमध्ये येणारं ड्रग सुद्धा गुजरातमधनं येत आहे. मी वारंवार सांगितलं, संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे. आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे, मोदींच्या लाडक्या, त्याचा वापर होतो. मोदी असं म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील काँग्रेसने नेहमी मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. मोदींना इतिहासच माहीत नाही. मोदी हे कधीही इतिहासाचा अभ्यासक नव्हते. मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी संबंध नव्हता आणि जगाला ज्ञान शिकवत. गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभराचा. नाशिकमध्ये येणारं ड्रग सुद्धा गुजरातमधनं येत आहे. मी वारंवार सांगितलं, संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे. आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे, मोदींच्या लाडक्या, त्याचा वापर होतो.
मोदी असं म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील काँग्रेसने नेहमी मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. मोदींना इतिहासच माहीत नाही. मोदी हे कधी इतिहासाचा अभ्यासक नव्हते. मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी संबंध नव्हता. मोदींनी जर एखादं पुस्तक कुठलं पूर्ण वाचलं असेल तर मला सांगावं. टेलिप्रॉम्प्टरवरची भाषणं वाचणं म्हणजे इतिहास नाही. स्वतः पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून आमंत्रित केलं आणि घटना समितीचे ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षानं आमंत्रित केलं. इतकंच नव्हे, जेव्हा त्यांचा पराभव झाला घटना समितीत त्यांना आणण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मुंबईतून जयकरांनी राजीनामा दिला आणि त्याला त्या समितीवरती आणलं. त्यांना इतिहास माहीत नाही या भाजपच्या लोकांना आणि लोकांना रेटून फोटो ऐकण्याची त्याने सवय लावली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अमित शहाच्या दौऱ्यात काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही. काही नाही, मोदक खाऊन निघून गेले. लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं, पण मी तसं मानत नाही. कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहे. घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल, पण बाहेर कुठं असेल मला माहित नाही. त्यांच्या सरकारमध्ये 3 पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू. मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणामाऱ्या, एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेला दिसतील. बघा तुम्ही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. मार कॅबिनेटमध्ये मारामारी. चैत्यभूमीवर आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जवळपास अर्धा तास सोबत होते. मात्र दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही, बोलले सुद्धा नाही. आबोला धरलेला होता. कालच्या या अमित शहाच्या बैठकीमुळे आबोला धरण्याची सवय आहे, त्यांचा छंद आहे. ते आमच्या पक्षात असताना यातून आबोला धरायचे. भरत गोगावलेंना आज एकनाथ शिंदेनी भेटायला बोलवलं होतं, मात्र अचानक त्यांना वेळ जी आहे ती नाकारण्यात आली आणि 2 दिवसांनी पण त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, तर ठीक आहे. एकनाथ शिंदे म्हणतायत धुसफूस वगैरे काही नाही, सगळं खुशखुश आहे महायुतीत. मग कसा हसा